थोडंसं बारकाईने आपण जर विचार केला तर अभंगाच्या पहिल्या चरणाचं पहिला पूर्वार्धच त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून शरण जावे. काय आलं रे बाळाऊ? बोला काय आलाय? सगळे बोला काय आलाय? म्हणून शरण जावे. म्हणून तुम्ही त्या देवाला शरण. तुमच्याकडे बोलत नाही कीर्तना? बोलता ना? हा बोला चला मग. म्हणून शरण जावे, म्हणून त्या देवाला शरण जा. वास्तविक पाहता अभंगाचा पूर्ण विचार जर आपण केला तर या अभंगामध्ये पहिल्या चरणाच्या पूर्वार्धातच प्रश्न निर्माण होतो. तीन प्रश्न बरं का. ऐका तुकोबाराय काय म्हणतात? म्हणून शरण जावे, म्हणून त्या देवाला शरण जा. पण पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात प्रश्न निर्माण होत आहे, का शरण जायचं, कसं शरण जायचं आणि कोणाला शरण जायचं. पहिला प्रश्न काय बोला? का शरण जायचं. दुसरा प्रश्न कसं शरण जायचं आणि तिसरा प्रश्न कोणाला शरण जायचं. पहिला प्रश्न काय? गेली रेंज. हा का शरण जायचं. असं का शरण जायचं. आता लक्ष द्या बरं. आपण एक 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 प्रश्न त्या ठिकाणी सोडवूया बरं का. आता लक्ष द्या माझ्याकडे बघा. का शरण जायचं. तर का शरण जायचं, मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबारांनी एका ठिकाणी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की बाबा त्या देवाला शरण जाण्याचा उपदेश वेदांना अशा प्रकारचा केलेला आहे. वेद सांगतो की तुम्ही त्या देवाला शरण जा, त्याचं नामस्मरण करा. वेदानंत बोलिला अर्थ ही तुकाची साधीला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. दादा त्या भगवान परमात्म्याला शरण जाण्याचा उपदेश वेदांना अशा प्रकारचा केलेला आहे. म्हणून तुम्ही काय करा, वेदाचं ऐका. पण का वेदाचं ऐकायचं? हा एका साधकानं प्रश्न विचारला, का वेदाचं ऐकायचं? तर त्याचं खंडन माऊली महाविष्णू ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये करतात. ज्ञानोबा बोलतात, अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानोबा म्हणतात बाबा, अरे ज्याप्रमाणे एखादी आई असते ना, आई ती आई आपल्या मुलाला अहिताच्या मार्गावरून काढते, हिताच्या मार्गावर लावून त्याचं जीवन उंचावण्याचा प्रयत्न करीत असते. त्याचप्रमाणे श्रुती शास्त्र वेद आहे की ती सर्वसामान्य जीवाला, तुम्हाला आणि मला अहिताच्या मार्गावरून काढते, हिताच्या मार्गावर लावून त्याचं जीवन उंचावण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून वेदाचं ऐकायचं. हा पहिलं उत्तर, पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं. पहिला प्रश्न आपला कोणता? पहिला प्रश्न मी घरी जाऊ का? बोला का शरण जायचं. पहिला प्रश्न आपल्या ध्यानात ठेवा, का शरण. दुसरा प्रश्न कसं शरण आणि तिसरा प्रश्न कोणाला शरण. हे तीन प्रश्न ध्यानात ठेवा फक्त. आपल्या तीन प्रश्नावर पूर्ण कीर्तन होणार आहे, कळतंय ना. आणि हा पूर्ण अभंग या तीन प्रश्नावरच पूर्ण अभंगाचा अर्थ आहे महाराज. इकडे तिकडे जायचं कामच नाही. आणि या तीन प्रश्नाचे उत्तरच या अभंगात आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐका. लक्ष. पहिला प्रश्न मी जाऊ घरी. असं टाळी वाजवा या भाऊसाठी एकदा जोरदार. असं का शरण जायचं. पहिला प्रश्न का शरण जायचं. याचं पहिलं उत्तर सांगितलं मी तुम्हाला की कोण सांगितलं शरण जायला. वेदानं सांगितलंय म्हणून शरण जावे. वेदानं सांगितलंय की तुम्ही त्या देवाला शरण जा, म्हणून वेदाचं ऐकायचं. बरं का. आता वेदाचं ऐकायचं. वास्तविक आता वेदाचं कोणी ऐकत नाही महाराज. वेद कळण्यासाठी सुद्धा माणसाला संस्कृत यायला पाहिजे, समजायला पाहिजे बरं का. नाहीतर काही काही लोक वेद वाचतात पण स्वतःच्या जेवढं कामाचं आहे तेवढंच घेतात, बाकीचं सोडून देतात. सोपं करू का महाराज. एका ठिकाणी आमचे गुरुजी सांगायचे, एका ठिकाणी एका सद्ग्रस्तानं वेद वाचायला घेतला. ऐन मधोमध ज्यावेळेस वेदात उघडला, त्यानं सुरुवातीपासून नाही वाचायला सुरुवात केली. ऐन मधोमधात त्यानं पान उघडलं आणि ज्यावेळेस पान उघडलं तिथं वाचलं त्या पानावरती, तर तिथं लिहिलेलं होतं वेद वाचणं पाप आहे. काय लिहिलेलं होतं? वेद वाचणं पाप आहे. हा पाप आहे. वाचलं महाराज. तो विचार करायला लागलो, वेद वाचणं पाप आहे. तो सगळ्यांना दाखवायला लागला, हे बघा वेदाच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे वेद वाचणं पाप आहे, वेद वाचणं पाप आहे. अहो एक सज्जन माणसाकडे गेला. तो म्हटला वेदामध्ये असं लिहिलेलं असू शकत नाही की वेद वाचणं पाप आहे. तो म्हटलं हे बघा लिहिलेलं आहे म्हणलं वेदामध्ये. खरंच बघितलं त्या सज्जन माणसानं तर खरोखर लिहिलेलं होतं वेद वाचणं पाप आहे. पण त्याचं पाठीमागचं पान ज्यावेळेस उलटून बघितलं तर पाठीमागच्या पानावर लिहिलेलं होतं, हा असौच अवस्था में वेद पढ़ना पाप आहे. म्हणजे असौच अवस्थेमध्ये वेद वाचणं पाप आहे. म्हणजे ना मागचं त्याला सोडून आणि पुढचं येऊन झाला वेद वाचणं पाप आहे, वेद वाचणं पाप आहे. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे वेद कोणालाही वाचणं जमत नाही. त्याच्यासाठी संस्कृत असावा लागतो, तो अर्थ असावा लागतो. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचंय, हा वेदानंत बोलेला अर्थ ही तुकाची. वेदामध्ये अनेक त्या ठिकाणी जरी सांगितलेले असतील सिद्धांत दृष्टांत, पण त्याचा अर्थ मात्र एकच आहे, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. विठोबाला शरण जाते, देवाला शरण जा. मग पहिल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर आपण दिलं. कोण सांगितलं शरण जायला? असं वेदानं सांगितलं मला शरण जायला, म्हणून शरण जावे. कळालं का. आता सोपं करू का थोडं.
हे जड गेलं असेल तुम्हाला सोपं करतो, इकडे लक्ष द्या बरं का. का शरण जायचं? कारण मी या मताचा आहे बुवा, शरण जाण्यासाठी, भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी फक्त लायक हा मानव देहच आहे. कळतंय तुम्हाला मी काय बोलतो? इकडे लक्ष द्या. लायक फक्त हा मानव देह आहे. म्हणजे इतरत्र नरद्या देवाचं भजन घडत, याची देही घड देवाचे भजन, याची देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन, याची देही घड देवाचे भजन, याची देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन. कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई घड देवाचे भजन, याची देई घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन. काय म्हणते तू कोबराय? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणजे इतरत्र नरदेहात भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही, करता येत महाराज. याच देही घडे, चकारात्मक बोलले तुकोबाराय. याच देही घडे, इतरत्र देहात नाही घडत महाराज. सोपं करू का? सोपं सोपं ओ पुरुष मंडळी, सोपं करू का? अरे हो नाही काहीतरी म्हणा, मी का वर्गणी मागतोय. हा हो करू ना, सोपं करतो. आता लक्ष द्या माझ्याकडे बघा. याच देहात, इतरत्र देहात घडत. बरं महिला मंडळी मला सांगा, तुम्ही असं कधी ऐकलंय का बऱ्याचशा म्हशी एकत्रित आल्या? कोण 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 कोण? बोला बोला बोला. कोण आलं? म्हशी एकत्रित आल्या बऱ्याचशा, आणि म्हशींनी टाळ विना पाकवाच गळ्यात घेतला आणि पंढरपूरला दिंडी काढली. बो झालं कधी असं? नाही. म्हणजे म्हशी, सोपं करू का? आजी मला उत्तर द्या, म्हैस कीर्तन ऐकायला येते का? नाही. म्हैस कीर्तन ऐकायला येत? म्हैस कीर्तन ऐकायला येत? मग जी कीर्तन ऐकायला येत नाही ती तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या. सोपं करू का? सोपं करतो. ऐका बाबा, बाबा मला सांगा, तुम्ही असं कधी पाहिलं का बरेचसे गाढवं एकत्रित आले? कोण 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 कोण? गाढवं एकत्रित आले आणि गाढवांना मिळून सप्ताह चालू केला. बुवा हा झालं कधी? लय झालं तर गाढवं सप्ते मोडतीन. हा हा म्हणजे आपलं कीर्तन कसं असतं, ज्याला नेटवर्क सापडलं त्याला कळालं, बाकीच्याने जेवल्याशिवाय जाऊ नये. मुद्दा लक्षात घ्या. मी काय सांगतोय महाराज, म्हणजे गाढवं सप्ते करू शकत नाही, गाढवं कीर्तन ऐकू शकत. तुम्ही म्हणता महाराज तुमचं का वय का? आम्हाला म्हशी म्हणताय, गाढवं म्हणताय, पण मी माफी मागून बोलतो नारदाच्या गादीवरून, मी म्हणतच नाही. तुम्ही उघडा नाथ महाराजाचं नाथ भागवत उघडा. नाथ महाराज फार गोड बोलतात. नाथ भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, येवोनिया मनुष्यपणा, येवोनिया मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना, पुच्छे विनदो पायी. नाथ महाराज म्हणतात, बाबा अर्जुन या नरदेहात जन्माला येऊन भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेत नसेल, भगवान परमात्म्याचं भजन करत नसेल, तो बिगर शपटाचा 2 पायाचा काय आहे? गाढव म्हणतात त्याला. कोण म्हणतं? नाथ महाराज, पैठण निवासी नाथ महाराज, संदीप महाराज नाही. बरं मुद्दा लक्षात घे. मी काय सांगतोय महाराज, की याच देहात देवाचं भजन. सोपं करू का महाराज? देवानं हा नरदेह, जो माणसाचा नरदेह आपल्याला देवानं दिलेला आहे, याच देहामध्ये देवाचं भजन करतं. इतर तर देवानं तो देहच त्याच्यासाठी दिलाय. कशासाठी? देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा. होया झाला भाट भोदिकेता, होया झाला भाट भोदिकेता, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा. तोय झाला भाट भोदिकेता, तोय झाला भाट
वाजवणारे म्हणणारे अगदी तंतोतंत आहे बरं का. हा वजनात आहे महाराज, सगळे वजनात हा. आणि वजनात असणं गरजेचे आहे बरं का. नाही तर अंगचं वजन राहतं महाराज काही काही ठिकाणी, त्या अंगचं वजन काही कामाचं नाही. याला खरं वजन म्हणतात. हे वाजवणारे महाराज हे अगदी वजनात वाजवणारे, म्हणणारे वजनात. नाही तर अंगचं वजन तुम्हाला सांगतो, आमच्या गावात एक बाई 1.5 क्विंटलची बाई, 1.5 क्विंटलची बाई महाराज बाईच्या घरात घुसला चोर. चोरंगाला मराल तिच्या घरात घुसाव का. बाईनं चोर धरला, खाली दाबला आणि वरून बाई बसली. म्हणे पिंट्या जाय पोलीस आले बोलवणार. म्हणे पिंट्या जाय पोलीस आले बोलवणार. पिंट्या बाहेर गेला आणि पळत मध्ये आला. म्हणे मम्मी मी चप्पल नाही सापडते. तो चोर म्हणला माझी घालून जाय, मरणीचे वजन मी. ती वजन काय कामाचं हो? याला खरं वजन म्हणतात महाराज. विठाला विठाला. माझा आवाज जरा बसलेला आहे बरं का. आता रोजच कीर्तन चालू आहे, पण हे गुणीजन मंडळ अगदी गोड आहे बरं का. मी या मताचा आहे बा. गायन करायचं म्हणलं, कीर्तन करायचं म्हणलं, आवाज कसा असावा लागतो? गोड असावा लागतो बरोबर. गोड नसलं तर अवकाळ होती. मला तुम्हाला सांगू कशी फजिती होती. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो बरं का. कीर्तन केलं, कीर्तन असं रंगात आलं बुवा. अर्ध कीर्तन झालं, रंगात आलं कीर्तन. आणि एक आजी आपल्या नातवाला घेऊन मांडीवर बसलेली होती. तिचं अर्ध कीर्तन झालं ना, आजीचा नातू रडायला लागला. आजीला वाटलं महाराजांना विक्षेप होईन, आपण नातवाला घेऊन घरी जाऊ. ते आजी नातवाला घेतलं आणि घरी निघाली. मी म्हटलं आजी अहो बसा खाली. अहो पोरं रडत असताना सुद्धा कीर्तन करायची सवय मला. की म्हातारी काय म्हणली मला माहिती का. म्हणे महाराज तुमचं चालते कीर्तन, तुमचा म्हशीसारखा भादडा आवाज ऐकूनच माझ्या नातू रडतोय. आवाज गोड पाहिजे महाराज, नाही तर अवघड होतं. विठाला विठाला. देवे दिला देह भोजना गोमाटा. हा भजन आहे का. मला वाटतं भोजना गोमाटा. भोजनासाठी दिलेला, भजनासाठी दिलेला आहे. देवानं हा नर कशासाठी दिला. बोला बोला बोला. भजनासाठी बरं का. भजनासाठी, भोजनासाठी. सोपं करू का. ए पोरा मला सांगा, पटपट उत्तर द्या. मला सांगा, जेवायसाठी जगायचं असतं का जगण्यासाठी जेवायचं असतं. जेवासाठी नाही, जगण्यासाठी जेवायचं असतं. मुद्दा लक्षात आहे. मला काय सांगायचंय महाराज. हा नरद्या देवानं जेवण्यासाठी नाही, भोजनासाठी नाही, भजनासाठी दिलेला आहे. भजनासाठी. मग खरं सांगा, जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी आपण वापरली पाहिजे. जर जी वस्तू ज्याच्यासाठी दिली आहे ती वस्तू जर त्याच्यासाठी वापरली नाही तर ती वस्तू काय होते. वाया जाते. बरोबर. हा वाया जाते महाराज, वाया जाते. सोपं करू का. आमचे गुरुजी फार गोड बोलायचे. आमचे गुरुजी म्हणायचे बाबा एक सदग्रस्त दुकानामध्ये छत्री विकत घ्यायला गेला. पावसाळ्याचे दिवस होते महाराज. छत्री विकत घ्यायला गेला आणि छत्री विकत घ्यायला, आता पावसाळा कधी सुरू होतोय महाराज. उन्हाळ्यात पावसाळा होता मागं. हा आणि आता पावसाळ्यात पाण्याचा थेंब नाही महाराज. अवघड आहे महाराज. आणि लोक त्यात म्हणतात बरं का महाराज देव म्हणजे जे चांगलं केलं ते मी केलं आणि जे वाईट केलं ते देवानं केलं बरं का. जे वाईट केलं ते देवानं केलं म्हणतात आणि जे चांगलं केलं ते मी केलं. आमच्या गावातला किस्सा सांगतो तुम्हाला. आमच्या गावात एक काका आहे महाराज. पेरणीच्या पाऊस पडायच्या अगोदर त्यांनी पेरणी करून टाकली. एक दिवस आधी पेरणी केली आणि पेरल्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडला महाराज. मी त्यांना म्हणलं वा वा काका काय भाग्यवान आहे म्हटलं तुम्ही. पहिल्या दिवशी तुम्ही पेरणी केली, दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्या माणसानं म्हणायला पाहिजे ना मला महाराज हे सगळं देवाची कृपा आहे म्हणायला पाहिजे की नाही. तो मला काय म्हणला माहिती का. तो म्हणे महाराज छातीवर गोटा ठेवून पेरा लागतं, दगड छातीवर दगड ठेवून पेरा लागतं म्हणे. काय म्हणलं तो छातीवर. आणि आता महिनाभर पाणीच नाही. तो माझ्याकडे आला म्हणे महाराज पाणी कधी येईल. म्हणलं आलं तो डोळ्यातून येईल. काय महाराज. आणि मग तो म्हणे महाराज शोभतं का तुमच्या देवाला ये. म्हणलं आता दगड नाही, आता बाबळीचं लाकूड ठेव छातीवर. म्हणजे जे चांगलं केलं ते मी केलं आणि जे वाईट केलं ते हाय रे. मुद्दा लक्षात आहे. मला काय सांगायचंय महाराज. तो छत्री विकत घेण्यासाठी दुकानामध्ये गेला. हा दुकानात गेला आणि त्यानं छत्रीवाल्याला त्या ठिकाणी विचारलं दुकानदाराला छत्री दाखवा. दुकानदार काका. दुकानदारानं काका 3 क्वालिटीच्या छत्री दाखवल्या. एक लो क्वालिटीची, एक मीडियम क्वालिटीची आणि एक हाय क्वालिटीची. असं बोलत चला बरं का. हाय क्वालिटीची 3 क्वालिटीच्या छत्री दाखवल्या. पहिलीची किंमत सांगितली 100 रुपये, दुसरीची किंमत 200 रुपये आणि तिसरीची 300 रुपये. असं कॉपी पुरवतोय तुम्हाला पटपट बोलत चला. आता कॉपीची सवय लागली महाराज, कारण सरकारच 8वी पर्यंत पास करून द्यायला. कळते ना. ज्याला कळालं त्यांना धन्यवाद. आपलं कीर्तन 4G नेटवर्क बरं का. मी पहिलेच सांगितलं. हा मुद्दा लक्षात द्या महाराज. 300 रुपये सांगितलं. यानं विचार केला आपण लय लो नाही आणि लय ही हाय नाही. यानं मधली छत्री निवडली. किती रुपयाची रे पोराव. असं 200 रुपयाची छत्री निवडली. 200 रुपये दिले आणि छत्री घेतली आणि घरी जाणार तेवढ्यात एक प्रश्न त्याला काकांना विचारला. स्वभाव असतो प्रत्येकाचा. त्यानं विचारलं काका अहो ही छत्री जास्त दिवस टिकली पाहिजे, याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. ते दुकानदार काका म्हटले बाबा एक काम करा,
या छत्रीला 2 गोष्टीपासून सांभाळून ठेवा. हा 10 वर्ष जरी या छत्रीला काही झालं तरी इथं मी बसलोय. 1 ही छत्री उन्हात न्यायची नाही आणि 2 ही छत्री पावसात न्यायची नाही. मला सांगा, छत्री जर उन्हात न्यायची नाही, छत्री जर पावसात न्यायची नाही, मग छत्रीचा का खार घालायचा हा खार घालाचा का? बरोबर महाराज. ऐक तुमच्याकडे का लोणचं म्हणता इकडं असं लोणचं बरं का. बोला चला तुम्ही, बोलत चला. मला सांगा, छत्री जर पावसात न्यायची नाही, छत्री जर उन्हात न्यायची नाही, मग छत्रीचा का खार घालायचा का? हा मग चला सांगा, देवानं हा नरदेव माणसाचा नरदेव कशासाठी दिलाय? भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी. बरोबर. हा भजन करण्यासाठी. मग ह्या नरद्या देवानं भजन करण्यासाठी दिलाय. मग या नरद्यानं जर भजन करायचं नाही, मग या नरद्याचा का खार घालायचा का? असं असं म्हणजे लोणचं घालायचं का? मला सांगा तुम्ही, मुद्द्याला कळतंय ना मला माझं बोलणं? हा कळतंय, कारण भागाभागाची पद्धत असते बरं का. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कशी काय? म्हणजे सारखंच आहे मग, सारखंच जीव गेल्यावर म्हणजे सारखंच आहे मग. मुद्दा लक्षात का, भागावाचा पद्धत असते ना महाराज. नाही तर मी त्या बुलढाणा भागात गेलो, तुम्हाला सांगतो मी जेवायला बसलो कीर्तनाच्या अगोदर, जेवायला बसलो. त्या मावशी मी जेवायला घास घेणार, बेसन केलेलं होतं मस्त आपल्या आवडीचं, बेसन पुरणपोळी मस्तपैकी, म्हणजे सगळं पदार्थ केलेले होते महाराज. सांगा म्हणजे तुम्हाला काय आवडतं? मला आपल्या पुरणपोळीला आवडते. मी पुरणपोळी घेतली महाराज बरं का. पुरणपोळी घेतली आणि खायला सुरुवात करा. पुरणपोळी मला आवडते महाराज बरं का. पुरणपोळी एक घास घेतला, खायला सुरुवात करणे. ती मावशी म्हणली, थांबा थांबा महाराज, मी तुम्हाला चटका देते. मी म्हणलं चटका देता? म्हणजे ही कोणती पद्धत आहे नवी? मावशी त्या ठिकाणी किचन रूम मध्ये गेल्या आणि त्या प्लेटमध्ये त्या मावशीनं चटका आणला. तो होता हिरव्या मिरच्याचा ठेचा. तिकडं त्याला चटका म्हणत होते. असे भागाभागात काय असते पद्धत वेगवेगळी असते महाराज. मी ती पुरणपोळीच खाल्ली, कारण ते आपल्याला आवडते महाराज, आवडीचा पदार्थ आहे. मग ते अवघड आहे महाराज. एकदा मी तुम्हाला सांगतो, शाळेत गेलो मित्रासोबत, मला भूक लागली. मी एका लहान मुलाला विचारलं, कारण मला म्हणलं, बाळू तू डबा आणलाय का? तो म्हणले आणलाय महाराज. म्हणलं देतो का मला? घ्या ना म्हणे महाराज, या. मी डबा घेतला, उघडणार त्याच्या अगोदर विचारलं, काय रे डब्यामध्ये? म्हणे पुरणपोळी महाराज. मी म्हणलो वा, आपल्या तर अतिशय आवडीची पुरणपोळी. एक घास घेतला, खाणार. तेवढ्यात बाळूला विचारलं, म्हणलं बाळू मी तर हा डबा खाईल रे राजा, पण तुझ्या आईनं जर तुला घरी विचारलं की तुझा डबा कोण खाल्ला तर काय सांगशील? तुम्ही खावं म्हणे महाराज. मी सांगन कुत्र्यानं खाल्ला. अवघड आहे महाराज, काय सांगा तुम्हाला. मुद्दा लक्षात घ्या, मला काय सांगायचंय, मी काय सांगत होतो. हा ही भागाभागाची पद्धत वेगवेगळी असते बरं का. याच देही घडे देवाचे भजन. तुम्ही घाबरू नका, कुठेही नेलं तरी विषयावर बरोबर तुम्हाला आणतो. याच देहात देवाची भक्ती घडते, इतरत्र देहात देवाची भक्ती घडत नाही. याच देहा सोपं करू का? याच्यापेक्षा सोपं करतो बरं का. देवानं हा नरदेह त्याच्यासाठी दिलेला आहे, भजनासाठीच दिलेला आहे. सोपं करतो बघा. ज्यावेळेस इथं आलो महाराज, मी आता माझं गाव घाटाच्या वर आहे बरं का. हा घाटापासून कन्नडपासून 30-35 किलोमीटर माझं गाव पलीकडे आहे बरं का. मग मी इथं येईपर्यंत आता ते रस्ते तुम्हाला सांगितलं मी, आरेपाटे ढिल्ले झाले सगळे. हां इथं आलो महाराज. मी मस्त आज सोमवार उपवास होता, सोमवार सोडला आणि सोमवार सोडल्यानंतर दाबून जेवण केलं मस्त. जरा सुस्ती धावली. मी महाजन महाराजांना म्हणलं, महाराज गिरी महाराज घ्या तुम्ही कीर्तन करून आता बरं का, मी जरा झोपतो जरा. मग तुम्ही गावकऱ्यांनी काय केलं असतं, तुम्ही माझ्याकडे आले असते तिथं, मी जिथं झोपलो तिथं. हां महाराज तुम्ही एवढ्या दुरून आमच्या गावाला झोपायला आले, हे घ्या शाल श्रीफळ देऊन तुमचा सत्कार. बरोबर का? हा नाही मग तुमच्यातले काय म्हणले असते 2-3 जण माहिती का? ते म्हणले, महाराज अरे झोपायचंच होतं, तर घरी पालता पडता ना. म्हणजे मी तर आलोय कशासाठी? बोला बोला बोला, कशासाठी आलो मी तर? कीर्तनासाठी. मग कीर्तन हे आद्य कर्तव्य, झोप हे गौण कर्तव्य. कळालं का? तसंच देवानं हा नरदेह कशासाठी दिलाय? भक्ती करण्यासाठी. तर भक्ती हे आद्य कर्तव्य, भजन हे आद्य कर्तव्य आणि संसार इत्यादी अनेक क्रिया हे गौण कर्तव्य. म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही, इतरत्र द्यात नाहीये महाराज. आणि तुम्हाला खरं सांगतो मी, मानवाचा हा नरदेह हा अनमोल किमतीचा आहे. याची किंमत या नरदेहाची कोणीही करू शकत नाही, करू शकत. सोपं करू का? मला सांगा, इकडं लक्ष द्या माझ्याकडे. तुमच्याकडे जर दवाखान्यामध्ये एक दात जर पडला, तो विकत घ्यायला दवाखान्यात जायचं बसवायला किती पैसे लागतात? हा किती? हा एका दाताचे? तुम्ही तुमची मीटिंग करून घ्या एकदा. मी चक्कर मारून येतो. 5-10 हजार रुपये आमच्याकडे लागतात. संभाजीनगर जिल्ह्याला किती लागतात? आमचा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे बरं का माझा. कोणता? छत्रपती संभाजी.
हा ते नाव नाही घ्यायचं कोणच बरं का. कोणतं समजलं तुम्हाला, ते नाव घ्यायचंच नाही कोण. अरे जो स्वतःच्या आई वडिलाला सांभाळू शकत नाही, ते हलकटाचं नाव काय द्यायचं आपल्या जिल्ह्याला. छत्रपती संभाजीनगर. मुद्दा लक्षात आहे, आमच्या छत्रपती संभाजीनगरला 10,000 रुपये घेता एका दाताचे. किती? 10,000. एका दाताचे 10,000. तर 10,000 गुणिले 32 किती झाले टोटल? बोला पटकन. किती? 3,20,000. म्हणून म्हणतो महाराज माझं कीर्तन लहान पोरं मी आवर्जून पुढे बसवतो, विनोद करायची गरज पडत नाही, आपोआप विनोद होऊन जातात. मुद्दा लक्षात घ्या. आणि ती सोजवळ त्यांच्या अंतकरणामध्ये मल वगैरे काही नसतं, कोणाविषयी कपट बिपट काही नाही, मोकळ्या अंतकरणाचे राहतं लहान पोरं बरं का. मुद्दा लक्षात घ्या. मला त्यांचा रागही येत नाही बरं का, त्यांचा राग येत नाही का, त्याचं कारण सांगतो महाराज. आता त्यांना प्रश्न विचारणं सोडले, बंद केले महाराज. मी तुम्हाला सांगतो राजीव महाराज, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका पोराला सलग 3 प्रश्न विचारले मी, त्याला एकही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. तो म्हणला महाराजांना मीच दिसलो होतो का? माझे वडील कीर्तनात बसले, माझे वडील काय विचार करतील? तू राहिला आणि अर्ध्या कीर्तनात लाईट गेली बुवा, एवढ्या जोरात पाठीत बुक्का मारून पळालं ते. तेव्हापासून मी त्यांच्या नांदीच लागेल, तुला बसायचं तर बैस आणि जायचं आहे रे भाऊ. एका पोरानं मलाच प्रश्न विचारले, म्हणे महाराज तुम्ही लय पोरांना प्रश्न विचारता, पण माझे तुम्हाला काही प्रश्न आहे सांगा. मी म्हटलं आलं उत्तर तर दिन बुवा. तू म्हणे सांगा जगात असा कुठला प्राणी की ज्या प्राण्याच्या अंगात रक्तच नाही. मी तो टोपी काढून डोकं काजवायला लागलो, रक्तच नाही. तो म्हणे महाराज नाही जमत. मला नाही जमत भाऊ. अरे तो म्हणे खेकड्या. म्हणलं बरोबर आहे का? तो म्हणे महाराज तुमच्या बुद्धीची लेवल कळाली म्हणे मला. की बारीक मला म्हणे तुमच्या बुद्धीची लेवल कळाली, तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारतो म्हणे. म्हणलं विचार. तो म्हणे सांगा जगात असा कुठला प्राणी की ज्या प्राण्यांच्या अंगात हड्डीच नाही. हड्डी हाड कळतं ना तुम्हाला? हाड हा ते लवकर कळन तुम्हाला. मुद्दा लक्षात घ्या. हड्डीच नाही. लय विचार केला नाही कळलं. अरे तो म्हणे महाराज शिदोड. म्हणलं बरोबर आहे गाड्या. म्हणलं तुझा जन्म पाण्यात झाला का? जरा पाण्याच्या वर ये. केकडे पाण्यातला शिदोड पाण्याचा वर ये. तो म्हणे महाराज तुमच्यासाठी सोपा प्रश्न, आणि या 3ऱ्या प्रश्नाचं जरी उत्तर दिलं तुम्ही तरी मी तुम्हाला चांदीचं नाणं देईल. मला आनंद वाटला महाराज. म्हणलं चांदीचं नाणं देणार आहे हा. पण म्हणलं हा बाप काय विचारतो काही नाही, टेन्शनही आलं. तो पळतच घरात गेला. घरातून त्यानं झाऱ्या आणला. झाऱ्या कळतो की इकडं? कळतो ना? झाऱ्या आणला. माझ्या समोर असा झाऱ्या धरला. सांगा महाराज मी कोणत्या छिद्रातून तुमच्याकडे पाहतोय? म्हणलं मेलो मी इथंच आता. म्हणजे लहान पोरं लई नशीब माझं काहीतरी शांत बसले ते बरं का, नाही तर लई विचित्र महाराज. बरं एक नवले तुम्हाला सांगतो मी, हे लहानपणी जर इकडे परमार्थात असले तर बरे, नाही तर लहानपणापासून जर इकडे परमार्थात नसले तर मोठ्यापणी एवढे विचित्र. तुम्हाला काय सांगा, एकाची चप्पल, दुसऱ्याचा बूट, तिसऱ्याचे कपडे, 5व्याची गाडी, 6व्याचं पेट्रोल आणि निघाले पोरी पाहायला. बरं पोरी एक पाहत नाही. आमच्या गावात एका बहादर 30 पोरी पाहिल्या. किती? 30 पोरी. 30च्या 30 पोरी नापास केल्या, फेल. हा झाला 35चा. आणि 30 पोरींना याला फेल केला, नापास केला, हा झाला 50चा. मग तू कोणीच पोरी पाहायला बोलूया ना. हा कारण पोरी झाल्या आता कमी झाल्या पोरी. जो भेटला तो म्हणतो पोरगी पहा, पोरं पहा म्हणणार रे. मेले आता. मेले म्हणजे तो काळ गेला. तू माझ्याकडे आला म्हणे महाराज एखादी पोरगी पहा. म्हणलं कशाला लोकांच्या मुलीला नाट लावतो रे, एखादी चांगली पोरगी बघ, लग्न करून टाक. तो म्हणे महाराज तसंच करतो, पण पोरगी पहा. एका ठिकाणी योगायोगानं जुळून आलं भाऊ त्याचं. गेला पोरगी पाहायला गेला. पोरगी बघितली त्यानं. पोरगी काही एवढी सुंदर नव्हती. त्याला वाटलं आता नाही म्हणून चालणार, आता होच म्हणावं लागल. हा त्यानं सांगितलं मुलगी मला पसंत आहे, ठरवा लग्न, काढा तारीख. पोरीच्या काकानं काकूनं वडिलांना मावशीनं सगळ्यांना होकार दिला. पण पोरीची आई म्हणे मी याला मै पोरगी देतच नाही. वडील म्हणे लग्न तुला करावं लागतं का तिला? काही झालं चालन, पण मै पोरगी मी याला देतच नाही. अहो म्हणे झालं काय? म्हणे आज सुरुवातीला मलेच पाहायला आलता. आता हिच्या मायनं ज्या सुरुवातीच्या 30 त्यानं पट्ट्यानं ज्या सुरुवातीच्या 30 पाहिल्या त्याच्या तिच्या मायचा नंबर. हा माझे तुकोबर आहे काय म्हटलं माहिती का? किमतीचे लेखाची, किमतीचे बर का तरुण मंडळी, किमतीचे. हा भाग्यवान आहे, पण लेखाची माकडं संसाराच्या मागे पुढे नाचतात. काय करावी ती मोलाची माकडे, नाचतात ती पुढे संसाराच्या. हा जे संसाराच्या मागे पुढे नाचतात त्यांना माझ्या जगद्गुरु तुकोबर आहे माकडं म्हणतात बरं का. म्हणून माणसानं संसार या नरदेहासाठी, या नरदेहात आल्यानंतर हा नरदेह देवानं संसार करण्यासाठी नाही, परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे. म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान. इतर नरदेहात नाहीये महाराज ते ज्ञान. अतिशय मौल्यवान किमतीचा नरदेह आहे. म्हणून मुद्दा लक्षात, मी मुद्दा हा सांगत होतो की एक दात जर विकत घ्यायचा तर किती पैसे लागतात? 10,000. 10,000 गुणिले 32 किती झाली होती टोटल? असं 3,20,000 फक्त कशाचे? फक्त दाताचे. आता त्याच्यात एक आश्चर्य महाराज, काही ना त्याच्यात अक्कलदार नसते तो भाग सोडून द्या.
आहे की नाही बाबा? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या. 3,20,000 फक्त दाताचे, बरं का? इकडे लक्षात आहे माझ्याकडे. जर दाताचे एवढे तर घरी गेल्या हिशोब लावा. जर दाताचे एवढे तर हाताचे किती, हाताचे एवढे तर पायाचे किती, पायाचे एवढे तर डोळ्याचे किती, डोळ्याचे एवढे तर कानाचे किती, घरी गेल्यावर हिशोब लावा. बरं, याच्यात एक नवले बाबा, बरं का? देवानं जो इंद्रिय जिथं पाहिजे तिथंच दिला. आता बारीक आहे का? जो इंद्रिय जिथं पाहिजे तिथंच. सोपं करू का? मला सांगा, देवानं हे नाक कळतंय तुम्हाला? नाक हा, नाक इथं न देता जर पाठीमागं दिलं असतं, पाठीमागं, तर जेवताना कसे जेवले असते? घास घ्यायचा, पाठीमागं न्यायचा, वास घ्यायचा, चांगला का खराब आहे, आणि मग पुढं घालायचं. जमलं असतं का? हा, किती बारकावा आहे महाराज. बरं, सोपं करू का? महिला मंडळी, मला सांगा, देवानं हे डोळे इथं न देता वर दिले असते, ते वर, तर रस्त्यानं कसे चालले असते तुम्ही? काही करून पाहताय महाराज, लगेच जागेवर करून पाहताय. म्हणजे मुद्दाला किती बारकाव आहे महाराज. जो इंद्रिय जिथं पाहिजे तिथंच दिला. हा, जिथं पाहिजे तिथंच. बरं, सोपं करू का बाबा? तुम्ही कधीतरी असं आरशात निरखून पाहिलं का एखाद्या वेळेस शांततेत, असं शांतपणे आरशासमोर उभे राहिले की बुवा एखादा डोळा आपला इकडं सरकला का काय? काही विचार केला कधी? नाही केला. कारण का? त्याचं कारण मी सांगतो. ते कसं भेटलंय? फुकट. कसं भेटलंय ते? फुकट भेटलंय, फुकट. आणि आमचे गुरुजी सांगायचे, राजीव महाराज, जी गोष्ट माणसाला फुकट मिळते तिची किंमत कळत, म्हणून आम्ही कीर्तनाचे पैसे घेणं चालू केलंय. मुद्दा ह्याच्यात का मी काय सांगतो कळते? कारण फुकट दिलेल्या वस्तूची किंमत कळत नाही माणसाला, नाही कळत ना महाराज. म्हणून देवानं हे फुकट दिलंय, म्हणून आपल्याला या नरद्याची किंमत नाही कळत महाराज. मुद्दा लक्षात घ्या. सांगेल अनमोल किमतीचा, याची किंमत कोणी करू शकत. मिळालाय, आपल्याला मिळालाय, पूर्व पुण्याईनं हा नरदे आपल्याला मिळालाय. पावला हा देव कागताली न्याय, पावला हा देव कागताली न्याय. हे पावला हा देह कागदाले न्याय, पावला हा देह कागदाले न्याय. नगडो उपाय घडो घडवाले, नगडो उपाय नगडो उपाय घडवाले, नगडो उपाय घडवाले, नगडो उपाय घडवाले. पावला देह कागताले न्याय, पावला देह कागताले न्याय. पावला हा देव कागद त्याही नाही. ज्यावेळेस म्हणजे हा नरदेव आपल्याला कसा मिळाला? जसं आंधळ्याच्या बगलीत एखादा कावळा सापाव, म्हणजे आंधळा असा टाळी वाजवाय सहज आंधळ्यानं, आणि टाळी वाजवता आंधळ्याच्या टाळीमध्ये काय सापडावं? कावळा. आता कावळा अतिशय चतुर राहता महाराज. कावळे कसे राहता? अतिशय कावळेले चतुर राहता. कळालं का तुम्हाला? कावळेले हुशार राहता. बरं, शक्यतो कावळे कोणाच्या तावडीत सापडत, कारण कावळे कसे राहता? हुशार राहता. हा, पण तो हुशार असणारा कावळा देखील आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडावा, तसा आपल्याला हा नरदेह मिळाला. पावला हा देह कागद याई नाही. अनेक जन्माचं पुण्य होतं म्हणून हा नरदेह आपल्याला मिळाला. सोपं करू का? मिळाला पण कळाला 4 कोटी करून जाईन जाता जाता. बघा, आपल्याला हा नरदेह मिळाला पण कळाला. काहींना हा नरदेह मिळालाही नाही, कळालाही नाही. काहींना नरदेह मिळाला पण त्यांना तो कळाला, काहींना कळाला पण तो मिळाला, आणि काहींना कळालाही आणि त्यांना तो नरदेह मिळालाही. पटपट उत्तर द्या. पहिला प्रश्न आपला, पहिलं कडवं त्या ठिकाणी काय आहे? काहींना हा नरदेह मिळालाही नाही, त्यांना तो नरदेह कळालाही नाही. सोपं बोलतो, पटपट बोला. पशु पक्ष्यांना हा नरदेह माणसाचा मिळालाही नाही आणि त्यांना तो नरदेह कळालाही नाही. सोपं करू का? बघा महाराज, एखाद्या दावणीला 10 बैल, दावणच म्हणता की इकडे बाबा, दावण. एखाद्या दावणीला 10 बैल बांधले, 10 बैल, आणि तुम्ही एक पिंडी चारा घेतला आणि पहिल्या बैलाच्या समोर नेऊन टाकला. आता तो बैल विचार करण का? राहिलेल्या 9 बैलांना मिळू द्या, नंतर पुंडलिक वधा, मग वश्वदेव, नंतर जेवायला सुरुवात करू बुवा. कारण का विचार? नाही करणार. कारण तो काय आहे? तो काय आहे? तो काय आहे? तो बैल आहे.
मी ते सांगतो तो बैल आहे. मुद्दा लक्षात घ्या. अरे हाच नियम तुम्ही इकडे आपल्याकडे आणा माणसाकडे. 10 माणसं आहे का त्या लाईनीला बसवा, 10 माणसं आहे का लाईनीला बसवा आणि सगळे पदार्थ 1 नंबरच्या माणसाला वाढून द्या. तो लगेच जेवायला सुरुवात करण का? नाही करणार. तो म्हणून राहिलेल्या 9 माणसाला मिळू द्या, नंतर पुंडलिक वरदा, नंतर वैश्वदेव आणि नंतर जेवायला सुरुवात करेन. कारण हे ज्ञान फक्त भगवान परमात्म्याने या माणसाच्याच देहात दिलेलं आहे, इतरत्र नरद्यात दिलेलं नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात हा का त्या पशुपक्षांना तो नरदेव मिळालाही नाही आणि त्यांना तो नरदेव कळालाही. सोपं करू का? 2 नंबरचा मुद्दा. काहींना नरदेव देखील मिळाला पण कळाला. हा सोपं करू का? नाही कळाला. तुम्हाला मला हा माणसाचा नरदेव मिळाला पण कळाला का? बोला, कळाला का? नाही. खुशाल नाही म्हणताय तुम्ही. अरे तुम्हाला आणि मला कळाला म्हणून आपण कीर्तनात येऊन बसलोय. ज्यांना हा नरदेव मिळाल्यानंतर कळाला नाही ते घरी पालते. आपलं घरी पालते नाही पडले, घरी झोपले. कळतंय का? ते घरी झोपले. आपल्याला कळाला म्हणून आपण कीर्तनात येऊन बसलोय. मुद्दा लक्षात घ्या. आणि खरंच नाही कळाला ना महाराज हा नरदेव मिळाल्यानंतर. नाही कळाला. आणि कळायला असतात खरं सांग. मला वाटतं एक भावगीते गोड. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचा बांध कोरावे. हा असंच आहे का? असं नाही. हा जगाला प्रेम अर्पावे. मला जगाला प्रेम अर्पावे. पण लोक लय विचित्र आहे. मला शेजाऱ्याचं बांध कोरतीन. हा बांध कोरता कोरता ते भांडणं करतील. बरं सख्या भावाशी बरं बांध तिथल्या तिथं राहतो. हा आणि बांध कोरणारा राहतो का? नाही. मुद्दा लक्षात मला काय सांगायचं महाराज. हा आपल्याला हा नरदेव मिळाला पण कळाला. 3 नंबरचा मुद्दा. काही नरदेव मिळालाही आणि त्यांना तो नरदेव कळालाही. पटपट उत्तर द्या. मला वाटतं महाराज सोपं करू का? संत महात्म्यांना हा माणसाचा मानव नरदेव मिळालाही आणि त्यांना तो नरदेव कळालाही. का? कारण त्यांनी त्यांच्या नरद्याचं सोनं केलं. मायबाप सोनं केलं. हा सांगू तुम्हाला, सोपं बोलू. अरे माऊली महावैष्णव ज्ञानोबांना संजीवन समाधी घेऊन 700 वर्ष झाले पूर्ण. किती? 700 वर्ष. पण आज सुद्धा ज्ञानोबारांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन संपवता येत नाही दादा. हे ज्ञानोबारांनी त्यांच्या नरद्याचं सोनं केलेल्याची पावती. सोनं केलेल्याची पावती. आज सुद्धा जगद्गुरु तुकोबारांचे 450 वर्ष झाले वैकुंठ गमन होऊन, पण आज सुद्धा तुकोबारांचं नाव घेतल्याशिवाय दिंडीमध्ये आपल्याला एक पाऊलही पुढे टाकता येत. हे त्यांनी त्यांच्या नरद्याचं सोनं केलेल्याची पावती दादा. हा मी एक लक्षात घ्या. मला असं वाटतं महाराज जोही जीव इथं जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवशी नक्कीच वर जायचं आहे. प्रत्येकाला जायचं एक ना एक दिवशी. असं सांगितलं मी एका ठिकाणी. म्हणलं जेवढे लोक या गावातले तेवढे लोक एक ना एक दिवशी नक्की त्या ठिकाणी मरणार आहे असं सांगितलं. सगळे लोक नाराज झाले बुवा. शेवटची एक म्हातारी हसायला लागली. मी म्हटलं काय झालं आजी? ती म्हणली महाराज मी या गावातली नाही. तू या गावातली नाही म्हणजे यमराज का तुझा जवाई आहे का सासरा आहे? अरे जो इथं जन्माला आला त्याला एक ना एक दिवशी मारायचं हे निश्चित आहे. कारण या कलियुगातली मृत्यूलोकातली घटना निश्चित कोणती असेल तर त्याचं नाव काय? मरण निश्चित आहे महाराज. प्रत्येकाचं मरण मरावा. जोही जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचं आहे. मुद्दा लक्षात घ्या. गेल्या दिगंबरा ईश्वरा विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत महात्मे देहाना जरी गेलेले असतील पण त्यांच्या कीर्ती रूपांना आजही ते शिल्लक आहे. त्यांना तो नरदेव कळालाही, त्यांना तो नरदेव मिळालाही. सोनं केलं. सोपं करू याच्यापेक्षा. मला सांगा सोपं करतो. तुमच्या खापर बंजोबाचा फोटो तुमच्या घरात आहे का? मी घरी जाऊ का? आहे का खापर बंजोबा? नाही ना. खापर बंजोबाचा फोटो तुमच्या घरात. बरं छत्रपती शिवरायाचा फोटो तुमच्या घरात आहे का? आहे. बरोबर आहे. बरं छत्रपती शिवराय कोणी रक्ताचं नातं होतं का? बोला बोला बोला. होतं का रक्ताचं नातं? नव्हतं. तरी छत्रपती शिवरायांचा फोटो तुमच्या घरात आहे. आणि खापर बंजोबा रक्ताचं नातं होतं का नाही? बोला ना. होतं ना. तरी तुमच्या खापर बंजोबाचा फोटो तुमच्या घरात. त्याचं कारण मी सांगतो आहे का. अरे तुमच्या खापर बंजोबानं जीवन जगलं फक्त तुमच्या कुटुंबापुरतं, पण माझ्या छत्रपतींनी जीवन जगलं सगळ्या देशासाठी, सगळ्या महाराष्ट्रासाठी. म्हणून घराघरात त्यांचे फोटो आहे महाराज. हा आणि तो एकच राजा होऊन गेला महाराज की ज्यानं प्रत्येक कीर्ती आपली अजर अमर करून सोडली. मी तर एक सांगेल बघा. आज आपण देवळात जातो आणि देवाचं काय घेतो? दर्शन घेतो. एक बोलू. काही लोक म्हणतात महाराज अरे तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेता, तुमचे छत्रपती शिवराय का देव होते का? मी म्हणतो ऐका हे दादा, अरे माझे छत्रपती शिवराय मुळीच देव नव्हते. पण आज जर देवळात देव सुरक्षित असेल तर हे उपकार माझ्या छत्रपती शिवरायांचे. हे कळलं पाहिजे कुठतरी. छत्रपती शिवरायाचे उपकार आहे महाराज हे. हा म्हणून सोपं करून सांगेल. आज आपल्या खापर बंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही पण छत्रपती शिवरायाचा फोटो आपल्या घरात
आहे का? त्यांनी हा नरदेह त्यांनी आपल्यासाठी झिजवला, या मातीसाठी झिजवला दादा. म्हणून त्यांचे घराघरात त्या ठिकाणी फोटो आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 कुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हे बघा, नाहीतरी मरायचं एक ना एक दिवशी प्रत्येकाला आहे बरं का, प्रत्येकाला आहे. संत देखील गेले या ठिकाणी, कोणीही राहण्यासाठी आलेलं. आजा मेला पंजा गेला बाप मसना, देखत प्रत्येकाला जायचंय. फक्त जात असताना आशेत जा. ऐका, जात असताना प्रत्येकाला मरायचं आहे. तर मरत असताना आम्ही तर असतं म्हणतो आशे मरा, की मेल्यानंतर का होईना. काय गावाचं नाव काय आपलं? हा, परशुराम नगर. वा, टाळी वाजवा एकदा जोरदार. नवीन गावाचं नाव परशुराम नगर. परशुराम नगरकर. ऐका, जायचं जर प्रत्येकाला आहे तर मी या मताचा आहे. जर मरायचं प्रत्येकाला आहे तर मी या मताचा आहे बुवा, की मेल्यानंतर कमीत कमी 10-15 वर्ष तरी आपण जिवंत राहिलो. हा, काहींना कळालं, ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये. मेल्यानंतर कमीत कमी 10-15 वर्ष. काही लोक बाबा एवढे विचित्र राहतात, ते मेल्या मरून जातात. कमीत कमी 10-15 वर्ष आपण जिवंत राहिलो. हा, कसं? ऐका, अरे कल्पना करा, आपण मेलोय ही बातमी एखाद्या सासरी गेलेल्या मुलीला कळावी. सासरी गेलेल्या मुलीला कळावी, तिनं लगबगीनं माहेर गाठावं. आपली प्रेत यात्रा तिच्या उंबरट्यासमोर यावी. त्या पोरीनं उंबरट्यात यावं, डोक्यावरती पदर घ्यावा आणि आपल्या प्रेताला नमस्कार करून म्हणावं, जा हो काका जा, तुम्ही नक्कीच स्वर्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मला आठवतं काका, मला आठवतं माझ्या लग्नाच्या वेळेस माझे वडील तुमच्याकडे आले होते 20,000 रुपये मागायला. पण काय तुमची श्रीमंती काका, 20,000 नाही, माझ्या लग्नाला तुम्ही त्या ठिकाणी 40,000 रुपये दिले. 40,000 दिले. तुमच्या त्या 40,000च्या भरोशावर सुखानं माझं लग्न झालं काका. हा, सुखानं माझा संसार चालू आहे. मध्यंतरी माझा नवरा सुद्धा दारू प्यायला लागला होता, पण तुमच्या चांगल्या बोलण्याने, तुमच्या चांगल्या सल्ल्याने माझा नवरा सुद्धा सुधारला काका. जा हो काका जा, तुम्ही नक्कीच स्वर्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं आपण मेल्यानंतर हे शब्द आपल्यासाठी कोणतरी म्हणणं गरजेचे. कळतंय ना? हे कोणतरी म्हणणं गरजेचे आहे. नाही तर काही लोकांसाठी दुर्दैवानं म्हणावं लागतं, बाबा हा 5 वर्ष अगोदर मेला असता तर बरं झालं असतं. मी हे का केलं माहिती का? हे मागच्या मंडळीला, महिला मंडळीला लवकर कळतं हे. हा, मेला मुर्दा 5 वर्ष आधी मेला असता तर बरं झालं. असं जीवन जगू. अरे जीवन असं जगा की मेल्यानंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहिले. तू का म्हणे ये का मरण्याची सरे, तू का म्हणे ये का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, वा वा, क्या बात. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे हे रती माई की दुःखाची जनिती, हे रती माये के दुःखाची दुःखाची जनती. उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची मुरे कीर्ती मागे, हे रती माये के दुःखाची जनते, हे रती माये के दुःखाची जनते. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. दादा जायचं जर प्रत्येकाला आहे तर उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण कीर्तीच्या रूपाने आपण शिल्लक राहिलो पाहिजे. गेल्यानंतर सुद्धा आपण शिल्लक राहिलो पाहिजे. तर असं जीवन प्रत्येकानं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचंय, हा भगवान संत महात्म्यांना हा नरदेह मिळालाही आणि त्यांना तो नरदेह कळालाही. 3 नंबरचा मुद्दा. 4 नंबरचा मुद्दा बघा, काहींना नरदेह त्या ठिकाणी कळाला पण त्यांना तो मिळाला नाही. देवादिकांना हा नरदेह मिळाला, कळाला पण मिळाला. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा, ते इच्छा करतात पण त्यांना तो मिळाला. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचं, अनमोल किमतीचा मानव देह देवानं आपल्याला दिलेला आहे, तो भजनासाठीच. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान, याच देहात देवाचं भजन घडतं. म्हणून तुम्ही काय करा, म्हणून शरण आलं ना, बरोबर? म्हणून त्या देवाला शरण जा. का म्हणून शरण जा? पहिलं उत्तर सांगितलं होतं, वेदानं सांगितलंय म्हणून शरण जावे. 2 नंबरचं उत्तर सांगितलं, का शरण जायचं? कारण हा देह देवानं भजनासाठी दिलेला आहे, ते त्याला शरण जाण्यासाठीच दिलेला आहे. म्हणून शरण जावे, म्हणून त्या देवाला शरण जा. हा,
आता 2-3 नंबरचं कारण सोपं करतो, अजून सोपं करतो बरं का, लक्ष द्या फक्त सर्वांनी. बघा, मला असं वाटतं महाराज 3 नंबरचं कारण का त्या देवाला शरण जायचं, कारण जोही जीव इथं जन्माला आला, त्या जन्माला आलेल्या जीवापासून जो मरायला टेकलाय त्याच्यापर्यंत प्रत्येक जीवाला एका गोष्टीची अपेक्षा असते. कशाची? सुख. सुखाची. आपल्याला काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. पण सुख मिळत सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला. प्रमाण पाठ आहे सगळ्यांच्या. मुद्दा मला लक्षात घ्या, काय सांगायचंय, सुखाच्या अपेक्षेवर सगळेजण जीवन जगतात. प्रत्येकाला सुख पाहिजे. तर मी या मताचा आहे बुवा. ऐका, सुख वास्तविक पाहता संसारात सुख आहे का? बोला बोला बोला. संसारात सुख आहे बाबा? नाही संसारात सुख. बरोबर, संसारात सुख नाही. मग चला उद्यापासून माझ्यासोबत. संसारात सुख नाही ना. अरे तुम्ही नाही म्हणता, पण मी सांगतो संसारात सुख आहे. संसारात सुख आहे, पण किती आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख केवढं सांगितलं तुका? जवा एवढं. जव जव माहिती का तुम्हाला? महिला मंडळी जव माहिती ना? केवढी असते? माझ्या एवढी. असं बोला चला मग. केवढी असते? गव्हापेक्षा थोडीशी मोठी जव. हा, सुख जवा एवढं आहे महाराज, आणि दुःख केवढं आहे? पर्वत एवढं. तुकोबाराय म्हणते बाबा, अरे पण त्या जवा एवढ्या सुखासाठी मनुष्य पर्वत एवढं दुःख सहज पचवून टाकतोय. कळतंय ना? बरं, तुकोबाराने एक शब्द जव शब्द का उच्चारला? पटवून द्यायला उदाहरण. जव शब्द का उच्चारला? आमचे गुरुजी फार गोड बोलायचे. आमचे गुरुजी म्हणायचे, बाबा अरे संसार हा तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये बाबा धान्य साठवण्यासाठी कोठ्या पेट्या वगैरे काही नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये गड्डे केले जायचे. गड्डे काय म्हणतात त्याला? पेव. 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 हा, पेव बरं का. पेव म्हणतात महाराज त्याला, पेव बरं का. जुन्या काळामध्ये पेव असायचे. मग त्याच्यामध्ये प्रकार होता. गव्हाचा पेव वेगळा, ज्वारीचा वेगळा, मक्काचा वेगळा, वेगवेगळे पेव असायचे बरं का. मग त्याच्यामध्ये महाराज तुम्ही जर बाजरीच्या पेवात जर उडी मारली तर माणूस कमरेपर्यंत खाली जाण्याची शक्यता असते. का? कारण बाजरीचा दाना कसा असतो? थोडासा बारीक असतो. त्याच्यातही परत गव्हाच्या पेवात जर उडी मारली तर गव्हाचा दाना थोडा जाड असतो, गुडघ्यापर्यंत खाली जाण्याची शक्यता असते. आणि तेच जर मक्काच्या पेवात जर एखाद्यानं उडी मारली तर माणूस किती जाण्याची शक्यता असते? थोडी टोंगळ्यापर्यंतच खाली जाण्याची शक्यता असते, कारण मक्काचा दाना थोडा जाड असतो. तेच जर तुम्ही जवेच्या पेवात उडी मारली तर तळाला पुराचा पुरा खाली. तर धाम परम आहे की नाही? पुराचा पुरा खाली महाराज. आणि खाली गेल्यावर त्याच्यात एक नवल आहे. खाली गेल्यावर तुम्ही वर येण्यासाठी जेवढे प्रयत्न करसान तेवढा माणूस काय होतो? खाली जातो. तेवढा तो खाली घुसतो महाराज. सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोविले. तेवढा तो खाली 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 जातो महाराज. हा, देव म्हणतो तू माझ्याकडे वर ये. तो म्हणतो वर नाही, तो खाली जातो महाराज. पहिले नातू नाही, पहिले पोरगा असतो आहे की नाही? मुलगा ना. पहिले मुलाकडं, मुलगा झाले की मग नातूकडं, नातू झाला की मग पंतूकडं, पंतू झाला की जंतू. नाही, जंतू नसतो वाटतं. म्हणजे तो खाली 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 जातो. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचं महाराज? हा, सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोविले. हा, मुद्दा लक्षात घ्या. संसार या जवेच्या पेवासारखा आहे. ज्याने एकदा संसारात उडी मारली की तो खाली वर यायच्या ऐवजी तो खाली 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 फसत जातो. मुद्दा लक्षात. मला काय सांगायचं महाराज? सुख, तुम्हाला जर सुख पाहिजे संसारात, सुख वास्तविक पाहता सुख दुःखच जास्त आहे संसारामध्ये. सुख थोडंच आहे, पण जास्त सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठं आहे? सुख वसे हे चिटाई बहुपाई संतांच्या पायावरती सुख आहे महाराज. पण संतांच्या पायावर जरी सुख असलं, पण संतांच्या पायावर कोणतं सुख आहे? महाराज म्हणले, संतापायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देवा आप्याप. भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या संतांच्या पायावर मस्तक टेकवल्यानं होते. हा, भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्ही का करायची? कारण सुख आणि भगवान परमात्मा हे वेगळं नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. म्हणून संतांची प्राप्ती करून संतांच्या पायावर मस्तक ठेवायचं म्हणजे सुखरूप भगवान परमात्मा आपल्याला मिळत असतो. म्हणजे सगळ्याला सुख प्राप्त करून घेण्यासाठी एकंदरीत मुद्दा सांगायचा म्हणजे देवाची प्राप्ती करून घ्यावी, म्हणजे देवाला शरण जावं म्हणून शरण जावे, म्हणून त्या देवाला शरण जा. 3 कारणं सांगितली. वास्तव पाहता हे कारण मी रात्रभर सांगू शकतो. घ्यायचं का? रातभर सगळं 4 पर्यंत कीर्तन घ्यायचं का महिला मंडळी? घ्यायचं का? जीव घ्या ना माझा. असो, थोडा वेळ आपल्याला राहिलेला आहे. सर्वांना हाताला टाळी, मुखानं भजन. विठाला 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 विठाला. 3 कारण मी तुम्हाला सांगितले. पहिला प्रश्न कोणता होता आपला? असं, बरोबर. हा, का शरण जायचं, याचे 3 कारण सांगितले. अजूनही बरेचसे कारण आहे, नंतर बघू आपण. वेळ कमी राहिलेला आहे. 2 नंबरचा प्रश्न, कसं शरण
असं टाळी वाजवत एकदा जोरदार यासाठी. कसं शरण जायचं. 2 नंबर कसं शरण जायचं. सर्व भावी देवासी, भावानं त्या देवाला शरण जायचं. भाव 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 म्हणजे काय हो. हा भाव म्हणजे कायनं वाचन मनानं त्या देवाला शरण जाणं म्हणजे भावानं शरण जाणं. सोपं करू का. भावानं म्हणजे कायनं म्हणजे कसं. कायनं शरीर कुठलंही असो, शरीर तुम्हाला मिळालं ना तर या शरीरानं जे काम तुम्ही करचाल, तो धंदा तुम्ही करचाल, ते देवाविषयीच आलं पाहिजे. बरोबर आहे. हां मग काही मंडळी म्हणे आम्ही शेतकरी आहे, आमच्या गुरुजी सांगा तुम्ही शेती करा, पण ती स्वतःची नाही समजायचं. हां देवाची. आपण गडी आहे कामाला. बरं पीक निघल्यानंतर तो देवाने आला येणार आहे का. नाही. स्वतःचे नाही, ते देवाची मानायची. हां मग शरण कुठलंही काम असो ते देवा संबंधित आलं पाहिजे. हे कायनं शरण. 2 नंबर वाचन शरण. बरं का. वाचन कसं. महिला मंडळी मी तुमच्या मुलासारखं आहे, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, वाचन शरण जास्तीत जास्त जाणं तुमचं काम आहे. म्हणजे जास्तीत जास्त नामस्मरण करणं तुमचं काम आहे. त्याचे 2 कारणं सांगा. एक, जास्तीत जास्त भगवान परमात्म्यानं गोड आवाज, पुरुषांपेक्षा गोड आवाज महिला मंडळी तुम्हाला दिला आहे. मान्य आहे तुम्हाला. मान्य आहे का. हो नाही काहीतरी म्हणा, मी का वर्गणी मागतोय. हां मान्य आहे तुम्हाला बरं का. पण बाबा हा गोड आवाज तुम्हाला ऐकायचा एक तर 2च ठिकाणी. एक तर भांडणात. एवढं भांडतात महाराज या बाया. तुम्हाला सांगतो आमच्या गावात एक शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडायला गेली कुत्र्याची आई. नुसत्या भांडा. आणि एक रडायला. बरं यांना रडायला कारण असलं पाहिजे, असं काही नाही, विनाकारण रडतात. कारण नसताना. आमच्या गावात एक शिक्षक आहे. आता स्वतः शिक्षक म्हणल्यावर पोरं अडाणी राहतील का. तेही ग्रॅज्युएट नोकरीला शिकलेले. आता पोरं ग्रॅज्युएट नोकरीला शिकलेले म्हणल्यावर सुना अडाणी पाहतील का ते. नाही, त्याही नोकरीला ग्रॅज्युएट शिकलेले महाराज. योगायोगानं एक दिवशी तो म्हातारा मेला बुवा. म्हातारा मेला. पोरानं सांगितलं आमचे वडील मेले, आता तुम्ही रडा. ते म्हणले आम्हाला रडता येत नाही. म्हणे मग रडेन कोणी. म्हणे बाया सांगा रोजानं. तुमच्याकडे का टोळी मुकरदम म्हणता का ठेकेदार. टोळी मुकरदम. तो टोळी मुकरदमाकडे गेला. टोळी मुकरदम. म्हणे काय आपल्याला बाया द्या. तो म्हणे किती पाहिजे. म्हणे द्या 10. पण म्हणे बायांची सुट्टी कधी होईल. तो म्हणलं गेल्या 10 मिनिटं बसल्या की सुट्टी. म्हणे पण एवढ्या कमी कामासाठी एवढ्या बाया कशाला. तो म्हणे काम असं आहे, बाया 10च पाहिजे, पण काम असं बाया रडायला पाहिजे. तो म्हणलं भाऊ आतापर्यंत कापूस याच्याला दिल्या, खुरप्याला दिल्या, मक्का मोड्याला दिल्या, तू पहिलाच भेटला म्हणे रडायला. मी मायाकून भेटणार नाही, तूच पाय. तो पुढे निघला. एक गंगू मावशी उभी होती. का पाहतोय म्हणे भाऊ. म्हणे बाया पाहतोय. म्हणे काय देशील. म्हणे 30-30 किलो तुरी दिन. त्या काळात तुरीला भाव होता महाराज. लगेच गंगू मायनं सुमन मायला खुणवलं. सुमन माय चाल ना 10 मिनिटात 30-30 किलो तुरी भेटा. आता खरं सांगा, ज्याच्याविषयी रडायचंय त्याचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काहीतरी माहिती असलं पाहिजे ना. कसं की हा खूप नालायक होता, हा कधीच कीर्तन ऐकायला जात नव्हता, हा कधीच सप्त्यात वर्गणी देत नव्हता. काहीतरी माहिती पाहिजे त्याच्याविषयी. यांना काहीच माहिती नाही बुवा. यांनी केलं रडायला सुरुवात. यांना 30-30 किलो तुरी कबूल केल्या ना माय. आता हा का तुरी देतो का मुकण्या देतो. तुम्ही हसून घ्या, मी चक्कर मारून येतो जरा. म्हणजे विचार करा, मी हसण्यासाठी नाही सांगितलं, मला सिद्धांत लक्षात घ्या. हा दृष्टांत सांगितला बरं का. हा की महाराज गोड आवाज दिला त्यांना महिला मंडळी, पण तू इकडं निघून सांगता येत. तुम्ही सांगताना एवढं रडायचं कारण उदाहरण सांगायचं की गरज तुकोबाराचा पुरावा त्याला सांगतो बरं का. पुरावा सांगतो त्या उदाहरणाला. कारण मी नेहमी सांगत असतो कीर्तनकारानं सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत द्यायचा असतो. हा कारण पुरावा द्यायचा असतो बोलताना बरं का. मी नेहमी सांगत असतो वक्त्यानं बोलत असताना एकतर द्यावा पुरावा. काय 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 वक्त्यानं बोलत असताना एकतर द्यावा पुरावा, नाहीतर त्या वक्त्याला कुठेतरी नेऊन पुरावा. ना मुद्दा लक्षात घे मी काय सांगतोय महाराज. तुकोबारा म्हणतात मोल घातले रडाया नाही आसू आणि माया. त्यांना कशाची आसू आणि कशाची माया. 30-30 किलो तुरी घेतलेल्या. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या मला काय सांगायचंय महाराज की हा अतिशय गोड त्यांना आवाज दिला, पण तो इकडे देवाच्या नावात निघून सांगता येत. तुकोबारा त्याच्या पुढे बोलले भांडता कांडता हरी बोला. अरे भांडताना सुद्धा देवाचं नामस्मरण करायचं. एखादी जर आली थांबतो विठोबा रखमाई असं पदर कोसादा येतो तू विठोबा रखमाई विठोबा रखमाई असं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं महाराज. हा हरी बोला कांडता हरी बोला भांडता. हा सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला हरी बोला. नाहीतर या बोला. हा नाथ महाराज म्हणतात बाबा त्याच्यापेक्षा आबोला बारा. हा मुद्दा लक्षात घ्या मला काय सांगायचंय. हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण पहिलं कारण सांगितलं तुम्हाला. गोड आवाज दिला तुम्हाला देवाना म्हणून तुम्ही देवाचं नामस्मरण करायचं. हे पहिलं कारण. दुसरं नामस्मरण का करायचं तुम्ही नामस्मरण त्याचं दुसरं कारण. कारण भगवान परमात्म्यानं सगळ्यात महत्वाचं काम तुमच्याकडे दिलंय. कोणतं. स्वयंपाक करणं. बरोबर. हा आमचे गुरुजी असं म्हणायचे जैसा खावे अन्न वैसा होय मन.
जैसा पिवे पाणी वैसी बोले वाणी. म्हणजे माणसानं जसं जेवण केलं, जसं अन्न खाल्लं, तसं माणसाची बुद्धी होते महाराज. सोपं करू का? मला सांगा, म्हणून महिला मंडळी, तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करत असताना नामस्मरण करत करत स्वयंपाक केला, मग त्या नामस्मरणाचे संस्कार त्या स्वयंपाकात जातील. आणि तो स्वयंपाक जो खाणार आहे ना गाडा, ते स्वयंपाक जो खाणार आहे त्याच्या माध्यमातून ते संस्कार बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करणं गरजेचं आहे. पण अवघड आहे महाराज. आता त्या किचन रूम मध्येच तो 32 इंची लावलेला असतो आणि त्याच्यावर चालू असतो, दिया और बाती कुमकुम भाग्य हम आपके हे कोण, माझ्या नवऱ्याची बायको. काय मालिका निघल्या महाराज, देव जाणे. माझ्या नवऱ्याची बायको, मग तुझ्या नवऱ्याची बायको, तर मग तू कोण आहे? आता हा विचार करायचा प्रश्न आहे ना महाराज. मुद्दा लक्षात घ्या. गोड आवाज दिला पण तो इकडं निघण सांगता येत नाही. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण आपण केलं पाहिजे. हे वाचन शरण. मनानं संकल्प तो नाही तुझा पांडुरंगा वाचोनी. मनानं संकल्प असेल, विकल्प असेल, तो देवाविषयीच आला पाहिजे. हे मनानं शरण आहे. म्हणजे एकंदरीत म्हणजे हा कायेनं वाचन, मनानं शरण जाणं म्हणजे भावानं शरण जाणं. कळालं का? बरं, याच्यापेक्षा सोपं करू. भाव काय म्हणजे याच्यापेक्षा सोपं करू का? भाव कशाला म्हणतो? आता तुमच्याकडे कशी पद्धती मला माहिती नाही, पण आमच्याकडे अशी पद्धती बरं का, की कीर्तनकार महाराज आले की महाराज कीर्तनासाठी आल्यानंतर कीर्तन करतात. कीर्तन झालं की महाराज खाली बसतात. मग सगळे श्रोते मंडळी दर्शनासाठी येतात. मग जी सोयी इच्छा असेल, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशी दक्षिणा पायावर ठेवायची, दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. आहे की तुमच्याकडे पद्धत? नाही? आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता तुम्ही मोकळे असले पुरुष मंडळी, कारण तुम्हाला खिशे आहे ना. त्या महिला मंडळी मनातल्या मनात विचार करायला लागल्या, महाराज आम्ही गडबडीत कीर्तनाला येऊन बसलो, भांडे कुंडे घासून, आणि लगेच कीर्तन चालू झालं. आमची ती जोळी, काय म्हणतात तिला, काय म्हणतात त्याला, पर्स. देव जाणे महाराज त्याला कोणा नाव ठेवलं पर्स. एकदा ती पर्स मला कीर्तनाला जात असताना सापडली. राजू महाराज पर्स सापडी. एवढी पर्स हो, मी तर खुश. म्हणलं बा 10-15 हजार निघता हिच्यात. इथूनच पर्स घ्यायची घरी. 100 चैनी त्या पर्सला. खोलता घाम फुटला, पण चैनीत काहीच निघलं नाही. आतमधल्या चैनीत निघलं बा फेअर लवलीची पुडिन पावडरचा डबा. मावशी राहू द्या तुमची पर्स घरी. एक मनी जरी काढून ठेवला मा पायावर तरी चालन. म्हणते माय मेला सोनं माग तू. सोनं आहे का? मुद्दा लक्षात घ्या. हा दृष्टांत सांगतो तुम्हाला बरं का, सिद्धांत पटवून देण्यासाठी. आमच्याकडे अशी पद्धत आहे. कारण मी अगोदर बोलून गेलो, जी माणसं फुकट कोणतीही गोष्ट माणसाला मिळू नाही. हा, म्हणून आमच्याकडे पद्धती महाराज बरं का. मग मी कीर्तन केलं आमच्या भागात जवळच. कीर्तन केलं, खाली बसलो. एक जण माझ्या दर्शनाला आला. त्यानं दर्शन घेतलं. माझ्या वरच्या खिशात हात घातला, कारण त्यानं त्या दिवशी पैसे आणलेले नव्हते. त्यानं माझ्या वरच्या खिशात हात घातला. ओळखीचा होता. वरच्या खिशात हात घातला. कृपया करून कोणी घालू नये बरं का. वरच्या खिशात हात घातला, खिशातून पैसे काढले, 100ची नोट माझ्या पायावर ठेवली आणि दर्शन घेतलं आणि गेला घरी निघून. खरं सांगा, मला आनंद होईल का? नाही होणार. मला आनंद व्हावा, इथं बसल्यापैकी तुमच्यापैकी जर कोणाला वाटत असेल या तुम्ही दर्शनाला, आणि माझ्या खिशात हात न घालता तुमच्या घाला, आणि 100चे सोडून 500चे ठेवून पहा मला आनंद होतो कोणी. तुम्ही करून तर पहा कीर्तन झाल्यावर. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, माझ्या खिशातले पैसे घेतले, माझ्या पायावर ठेवले, तर मला आनंद होईल का? नाही होणार. हा, मग खरं सांगा, हे विश्व कोण निर्माण केलंय? देवानं. आपल्याकडे एक म्हणे ना, काय रे देवा तुझी करणी नारळाच्या आत. म्हणजे नारळाच्या आतमधलं पाणी कोण निर्माण केलंय? देवानं. मग खरं सांगा, त्याचंच नारळ घ्यायचं, त्यालाच फोडायचं. देवा पोरीला पोरगा होऊ दे, रुमण्यानं आणला नाही पाहिजे का? काय मत काय तुमचं? मुद्दा लक्षात घे, मी काय सांगते, आमच्या बाबाला पटलं ते आहे की नाही. मुद्दा लक्षात घे, मला काय सांगायचं. अरे त्या देवाकडे गेल्यानंतर तो देव तुमच्या नारळाकडे पाहत नाही, तो देव तुमच्या अगरबत्तीकडे पाहत नाही. अरे देवालाकडे जात असताना देवाला झाडाचं पान अर्पण करा. देव त्या झाडाच्या पानाकडेही पाहत नाही, पण पानाच्या पाठीमागे तुमचा भाव काय? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरे घेतो गोडी, अंतरे घेतो गोडी. पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. हे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा,
पाहे जोडी भावाची. दादा तो अंतकरणातला घेत असतो, अंतकरणातलं सगळ्यांच्या कळतं त्याला. मग मला सांगा, हा अरे गीताकार फार गोड बोलतात, झाडाचं पान अर्पण करा, पण देव त्या पानाकडे पाहत नाही, पानाच्या पाठी मग काय भाव आहे त्या भावाला देव पाहत असतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हा मुद्दा लक्षात घ्या, देव त्या भावाला पाहत असतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून भावाने नामस्मरण करायचं, कायेनं वाचनं मनानं. हा मनानं म्हणजे भावानं बरं का. ह्याच पद्धतीने आपण शरण गेलो पाहिजे. म्हणजे का शरण जायचं? 2 नंबरचा मुद्दा, कोणाला शरण जायचं? सर्व भावे देवासी. कसं शरण जायचं? सर्व भावानं शरण जायचं. 3 नंबरचा मुद्दा, कोणाला शरण जायचं? सर्व भावे देवासी, देवाला शरण जा. हाच उपदेश जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाचे. मनवोने शरण जावे सर्व भावे देवाचे. तो हा उतरील पार. हो तो हा उतरील पार. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे. हो तो हा उतरील पार. तो हा उतरील पार. महाराज म्हणले म्हणून तुम्ही काय करा, मनवोने शरण जावे. म्हणून त्या देवाला तुम्ही शरण जा. का शरण जायचं, कसं शरण जायचं, कोणाला शरण जायचं, या तीनही प्रश्नाचे आपण उत्तर पाहिले. एकदा मला सर तो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांना हातानं टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं. आतापर्यंत काही त्रास दिला का तुम्हाला मी? ओ परशुराम नगरकर दिला का? नाही ना. आता सर्वांनी हात वर करा, घ्या वर हात. या सगळ्यांनी जो हात वर करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ रे भाऊ. काही हात खाली करताय, तो शेजार तर मेला तर मेला. नाही नाही, करा हात वर. वर घ्या, वर वर सगळे वर. केलं का? हे सगळं महाराष्ट्रात दिसणार. वर का हात वर करा सगळ्यांनी. केले का? ठेवा असेच. येतो मी चहा घेऊन. नाही विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा विठोबा रखुमाई. रखुमा. विठोबा विठोबा रखुमाई. रखुमा. विठोबा विठोबा रखुमाई. रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. ठोबा 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 थांबा थांबा थांबा. फक्त टाळी वाजवा. फक्त टाळी टाळी टाळी. तुम्ही सोमवार सोडला नाही का? सोडला ना? अरे अशी टाळी वाजवा, घरी झोपल्याला ना असं वाटलं पाहिजे भूकंप आला काय. टाळी टाळी जोरदार. असं बस. फक्त टाळ. बस फक्त पकवान. फक्त टाळी टाळ पकवान टाळी टाळ. थोबा 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 थोबा. घ्या हात खाली घ्या.
हात खाली की घ्या मावशी, हात खाली की घ्या. आजी 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 हात खाली घ्या. काही पाहू नका माग, सुरुवातीला चालते ते खाली. वर घ्यायचं तीनदा सांगावं लागतं बरं का. मन मोकळं हसताय मारा लोक, हसलं पाहिजे बरं का. कारण का, ज्याला हसता येतं त्याला चार चौकात बसता येतं, कळतं ना. हा, आणि पंढरपुरात कितीही गर्दी असली तरी मध्ये घुसता येतं. म्हणून हसलं पाहिजे माणसानं. नाही तर काही काही लोक असे बसतात महाराज कीर्तनात, असं वाटतं सगळ्या जगाचं टेन्शन याच्याच डोक्यावर आहे. हा, सगळं तोंड पाडून बसतात महाराज, असे बसतात. एक जण तर माझ्या कीर्तनात असं बसला होता, पाय बा असा. अर्धा तास असा बसला होतो. तुम्हाला वाटलं मला काहीतरी झालं आहे ना, महाराज असाच बसला होतो. हा, फोडी येली गोवरी तैशी दिसते तोंडावरी, असे बसतात महाराज लोक. असं वाटतं माईकचा दांडा काढा डोक्यातच टाका. पण नाही, तुम्ही फ्रेश बसले सगळे बरं का. आणि माणसं फ्रेशच असले पाहिजे. मला सांगा, देवाकडे जात असताना आपण सुकलेले फुलं नेतो का उमललेले चांगले ताजे फुलं नेतो? ताजे फुलं आहे की नाही. आणि सुकलेले फुलं जर देवाला चढवलेले असले तरी उचलून माणूस कचरा पेटीत टाकून देतो, बरोबर. मग देवाला कसं आवडतं? फ्रेश. मग आपण कीर्तनात कसे असलो पाहिजे? फ्रेश. आणि महाराज मी ते या मताचं बा, कीर्तनात माणूस असला की माणसाला कसलं टेन्शन राहत नाही. खरंच नाही महाराज, परमार्थात या तुम्ही, परमार्थात अजिबात टेन्शन राहत नाही. आता इथं बसले, तुम्हाला आहे का कसलं टेन्शन की उद्या निंदाला खुरपायला जायचं का वखरायला जायचं, काय पाळी द्यायला जायचं, काय म्हणता इकडं, आहे की नाही. मग आहे का कसलं टेन्शन? अहो कीर्तन संपू द्या, लगेच टेन्शन चालू होतं. चप्पल आहे का दुसऱ्याने नेली, अवघड आहे महाराज ते. तुम्हाला सांगतो मी, सोपं नाही ते. म्हणून इथं माणूस टेन्शनच नाही बसत, टेन्शन मुक्त असतो इथं माणूस. म्हणून इथं इकडं कीर्तनात आलं पाहिजे, परमार्थात आलं पाहिजे. विठाला विठाला वास्तव आता नेमानं आपला वेळ संपलाय बरं का, नेमानं आपला वेळ संपलाय. पण तसं जर पाहायला गेलं तर आपलं कीर्तन 9:06 चालू झालं होतं. कितीला घेऊ का? 5-10 मिनटं घेऊ. ते आमच्याकडे अशी पद्धत आहे महाराज, ते कामगार मंडळी कामाला जातात ना, कंपनी वगैरे आहे का इकडं? आहे ना. ते कंपनीत जो वेळ असतो त्या वेळेत जर काम केलं तर त्याला पगार, आणि जास्त वेळ जर काम केलं तर त्याला काय म्हणता? ओव्हर टाईम. असं का ओव्हर टाईम होता का? हा, ते ओव्हर टाईम होतं का वेगळं? असं काय हरकत नाही बरं का. मुद्दा लक्षात, तुम्ही प्रेमाचे माणसं आहे महाराज, तुमच्यासाठी 5-10 का अर्धी रात्र कीर्तन करू शकतो. घ्यायचं का? घ्यायचं अर्धी रात? जीव घ्या ना. गोड वातावरण बघा. साखर गोड असली तरी म्हणून जास्त खायची, कारण साखर जर जास्त खाल्ली तर डायबिटीस होण्याची शक्यता असते. म्हणून मापात सगळं काही पाहिजे महाराज. हा, म्हणून मुद्दा लक्षात घ्या. अतिशय गोड अभंग आहे बघा. वास्तव आता एका चरणावर आपलं पूर्ण वेळ संपून गेला. म्हणजे एक चरण मी सोडलं आणि 3 चरण सोडले. हा, एक चरण सोडलं, 3 चरण सोडले. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. वास्तवात आपल्या पहिल्या चरणावर संपूर्ण अभंग त्या ठिकाणी आधारित आहे बरं का. पहिल्या चरणाला अनुसरून सगळे 3 चरण महाराज पुढचे. बाहेर जायचं काम नाही. जाता जाता एक विनंती करीन बघा, आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाला त्या ठिकाणी अनुसरून असंच जीवन सगळ्यांनी जगा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं भाग्यवान आहे महाराज की आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे. भाग्यवान आहे आपण. आणि मी सांगेल, आपला अनुकरण करत असताना आपण असं काही अनुकरण करा की जे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी सांगितले गेलेले तेच अनुकरण करा. अन्यथा बघा, जर तुम्ही हिंदू धर्म सोडून एक अन्य धर्माचं अनुकरण करायला पासाल तर त्याची फजिती तुम्हालाच भोगावी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आत्ता मागे दिल्लीला एक घटना झाली, बरोबर ना? माहिती ना? दिल्लीला ती 16 वर्षाच्या मुलीला, काय 10वीच्या मुलीला डोक्यात दगड घालून मारण्यात, माहिती ना? सगळ्यांनी बघितला ना व्हिडिओ? मी या मताचा आहे बरं. हिंदूच्या मुलीला दगड डोक्यात टाकून मारण्यामध्ये आलं, निर्घुण तिची हत्या केली बरं का. पण एक सांगेल वाक्य ऐका. आमचे गुरुजी असं म्हणायचे, अरे ऐका, तुम्हाला जर असं वाटतंय की आपल्या घरामध्ये कुत्रा आतमध्ये शिरू नये, आमचे गुरुजी बोलायचे, जर तुमच्या घरात तुम्हाला कुत्रा शिरू नये असं जर वाटतंय तुम्हाला, तर याच्यासाठी तुमच्या घराचा दरवाजा पक्का करा. कुत्रा आतमध्ये शिरूच शकत नाही. कळतंय ना? हा, मी सांगेल, इथं बसलेले माझे जेवढे तरुण बंधू आहेत, मित्रमंडळ आहेत, सगळ्या माझ्या तरुण बहिणी आहेत, त्यांना आग्रहाची नम्र विनंती एक का, कारण आपण आपल्या आईवडिलाची इज्जत राखणं गरजेची, कारण आपण त्यांच्या पोटी जन्माला आलेलो. कारण त्याचं कारण सांगेल दादा. कारण दादा, हे सगळं शेतकरी वर्ग बसलाय नाही इथं,
शेतकरी वर्ग बसलाय. मला असं वाटतं सर्वसामान्य ज्ञानोबा तुकोबाराचा पाईक वारकरी संप्रदाय हा शेतकरी वर्ग बरं का. प्रत्येक शेतकरी बापाला असं वाटतं, त्या बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलीनं महाराष्ट्रभर माझं नाव कमवलं पाहिजे, त्या माझ्या मुलानं वर्गातून पहिला नंबर आणला पाहिजे, महिन्याला 10,000 रुपये आणले पाहिजे, नाही असं वाटत. मी सुद्धा सर्वांना सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण गरीब बापाला एक इच्छा असते आपल्या मुलाकून की माझ्या मुलीनं नाही महिन्याला 10,000 आणले तरी चालतील, महाराष्ट्रभर नाही नाव कमवलं तरी चालेल, वर्गातून नाही नंबर आणला तरी चालेल, पण मी समाजामध्ये कमवलेली इज्जत, मी समाजामध्ये कमवलेला सन्मान माझ्या पोरीनं माझ्या पोरानं मातीत घालू नये आणि या गरीब बापाच्या तोंडाला काळं पासू नये. एवढी एक इच्छा आपल्या बापाची आपल्याकडून आहे ताई, आहे. आणि मला असं वाटतं ती इच्छा जर पूर्ण होत असेल तर त्याच्यासाठी एकच ठिकाणी त्याचं नाव फक्त वारकरी संप्रदाय. म्हणून या आपल्या मुलांना मुलींना लहानपणापासून इकडं आणा, त्यांना शिकवण द्या आपल्या वारकरी संप्रदायाची, हिंदू धर्माचं शिकवण द्या. आज शोकांतिका वाटते महाराज, काही शाळांमध्ये असा नियम सांगतो तुम्हाला मी, शाळेतले आमच्या गावातला सांगतो. आमच्या गावात एक मॅडम एका छोट्याशा मुलीला म्हणत होती की उद्यापासून गंध लावून शाळेत यायचं. आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांना शाळेत काय शिकवलं जाते, कळतंय ना तुम्हाला? हा, अरे एका मॅडमनी एक आपल्या हिंदू मुलीला सांगावं की तू गंध लावून येऊ नको. काय तिचा अधिकार ती आपल्या हिंदूच्या मुलीला सांगेल? आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे या गोष्टीचा की आपण हिंदू आहे. आणि हिंदू कशाने ओळखला जातो? ज्याच्या कपाळाला त्या ठिकाणी गंध आहे तो हिंदू आहे. हिंदूचं लक्षण आहे महाराज. हा, मुद्दा लक्षात घ्या. म्हणून आपण आपल्या धर्माला अनुसरून वागलं पाहिजे. म्हणून मी बराचसा पहिल्या चरणावरती आपण बोललो. वास्तविक आता एकंदरीत म्हणलं म्हणजे परमार्थ करत असताना भावनेला अतिशय किंमत आहे. 5 मिनटं घेऊ का? घेऊ ना. मग बाणात भावनेला अतिशय किंमत आहे. परमार्थामध्ये तुम्ही अनेक जेवढे साधू संत होऊन गेले, त्या संतांमध्ये एक संत होऊन गेले बघा पंढरपूरच्या दिशेनं. तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पंढरपूरला गेल्यानंतर बाबा तिथले जे ग्रामस्थ मंडळी का, त्या ग्रामस्थ मंडळींना धंदा काहीतरी पैसा कमवला जा बाबा याच्यासाठी काय केलं, सुंदर एक फंडा कार्यक्रम चालू केला. कोणता माहिती का? जे दरवर्षी नवीन गाणे निघतात गाणे, त्या गाण्यावरती ज्ञानोबा विठोबा तुकोबा असे शब्द जोडायचे आणि ते गाणे तयार करायचे. आता पूर्वी एक गाणं निघलं होतं बघा, चांदन झाली रात विठुरायाची पाहत होते वाट. आलं होतं गाणं? ऐकलं होतं ना? हा, म्हणजे असे नवीन विठोबा तुकोबा नानोबा असे गाणे लावायचे, जोडायचे, ते तयार करायचे आणि आपण त्या कॅसेटी विकत घेतो, घरी आणतो, आहे की नाही? हा, असे ते केलं जायचं महाराज. मग एक सगळ्यात जुन्या काळातलं एक भावगीत आहे बघा, तुमच्या पाठ आहे सगळ्यांच्या, एक जुनं भावगीत आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. पाठातलं गाणं सगळ्यांच्या, भावगीत पाठातलंय. या भावगीतातलं 2 नंबरचं कडवं अतिशय महत्वाचं आहे आणि माझ्या अभंगाला अनुसरून म्हणून सांगतो, ऐका. अरे वेका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवान मंदिरात जागा दिली. एका कान्होपात्र नावाची 16.5 वर्षाची ऐन तारुण्यात आलेली मुलगी आहे. ऐका बरं लक्ष देऊन. ऐन तारुण्यात आलेली, अतिशय सुंदर, अतिशय देखणी, एवढी सुंदर होती की बघितलं की पाहावं आणि पाहतच राहावं, अशी एवढी देखणी महाराज, एवढी सुंदर होती की आमचे गुरुजी सांगायचे, अरे का त्या सुकलेल्या कमळाच्या फुलेला जर कानोपातीच्या त्वचेचा स्पर्श झाला तर कमळ पुन्हा उमलायचं. एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती महाराज. तिनं जर पान खाल्लं तर पानाचा रस घशातून उतरताना खाली दिसावा, एवढी सुंदर होती. आपल्या बायकासारखी नव्हती ती, डांबरी मेन कापडी. आपल्यालाही भारी महाराज, पाती भिताडाकडून चालली कवडाकडं. आपल्या बायकासारखी नव्हती, अतिशय देखणी महाराज. पण ऐका ना, पोरीला वाटत होता आपलाही उद्धार झाला. एक दिवशी ती कानोपात्रा दर मुक्काम करत करत ज्ञानोबाच्या दरबारात आली. ज्ञानोबाच्या समाधीवरती मस्तक टेकवलं आणि ज्ञानोबाला साकडं घातलं. ज्ञानोबाराय, अहो तुम्ही जगाचे माऊली आहात, तुम्ही या विश्वाचे माऊली आहात. ज्ञानोबाराय, सांगा ना माझा उद्धार होईल का? माऊली सांगा, उद्धार होईल का माझा? माऊलीने सांगितलं, पोरी तुला जर तुझा उद्धार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर एक काम कर, तू पंढरपूरला जा. ज्ञानोबारांच्या शब्दावरती विश्वास ठेवला पोरीने. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची.
दर्शन समर्थ संतांचं झालं. ऐका माय बाप, अरे दर्शन समर्थ संतांचं झालं. पोरीनं दरकोस दर मुकाम करत 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 वारकऱ्यांसोबत पंढरपूरला आली. चंद्रभागेचं स्नान गेलं, पुंडलिकराचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि गरुडाला त्या ठिकाणी कडकडून मिठी मारली आणि जाऊन गाभाऱ्यामध्ये हे मस्तक भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या पायावर टेकवलं आणि स्वतःचा जीवच देवाच्या पायावर देऊन टाकला. जीव दिला, जीव. 5 मिनिटं झाले बारी पुढं जात नाही, 10 मिनिटं झाले बारी पुढं जात नाही. कोणीतरी लोटण्याचा प्रयत्न केला तर कान्होपात्रेचं प्रेतच खाली पडलं. प्रेत खाली पडलं, जिकडे तिकडे गोंधळ उडाला. अरे कोण मुलगी आहे देवाच्या पायावर जीव दिलाय, कोण मुलगी देवाच्या पायावर जीव दिलाय. तपासा आणि ती कळालं की एका वेश्येची मुलगी आहे आणि एका वेश्येच्या मुलीनं देवाच्या पायावर जीव देऊन देवाला भाटवलंय. ब्रह्मदेव बापाची सभा भरली, सगळे दरवाजे बंद करण्यात आले. काय केलं पाहिजे? एका वेश्येच्या मुलीनं देवाला देखणी देवाच्या पायावर जीव देऊन देवाला बाटवलंय. काय केलं पाहिजे? एक ब्राह्मणदेव बाप्पा पुढे आले. त्यांनी सांगितलं सततम जलधारा, सतत देवालाची त्या ठिकाणी पाण्यानं आंघोळ करावी लागेल, त्यावेळी देव पवित्र होईल. दुसरे ब्राह्मणदेव बाप्पा पुढे आले. त्यांनी सांगितलं गोमूत्रानं देवाचं स्नान करावं लागेल. ज्यांचं ज्याचं पंचामृतानं ज्याचं ते सुरू झालं महाराज. पण त्या ब्राह्मणांमध्ये एक ओरिजिनल ब्राह्मण होते बरं का, अनंत शास्त्री नावाचे ओरिजिनल ब्राह्मण होते. ओरिजिनल म्हणजे कसे? अहो देव स्वतः त्यांच्यासोबत बोलायचा, अशी ओरिजिनल ब्राह्मण. आमच्यासारखे नव्हते खिशावाले. आम्ही गंधगोळ्या उघडू उघडू परेशान, सपनात नाही देव आमच्या. ओरिजिनल होते महाराज बरं का. हा, त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं. हा, तुमचं काय म्हणणं आहे हो, तुमचं काय म्हणणं आहे हो, तुमचं काय, सगळ्यांचं ऐकून घेतलं. आणि अनंत शास्त्रीने सांगितलं आता मी तेच करणार जे स्वतः भगवंत सांगेल, तेच मी करणार. आणि त्या कानोपात्रेचं प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवलं महाराज अनंत शास्त्रीने. ऐका ना. आणि त्या प्रेता शेजारी स्वतः त्या ठिकाणी अनंत शास्त्री झोपले आणि रात्रीच्या 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, अनंता रे अनंता, तुझं मी सांगतसे अनंता, पाही पा कान्होपात्रा पवित्र. अनंता, अरे या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात कुठलीच नाहीये. अनंता एक काम कर, या मुलीला माझ्या उजव्या हाताला समाधी दे. तुमच्यापैकी किती लोक पंढरपूरला गेले? हात वर करा बरं, करा. बरेचसे गेले बरोबर. पंढरपूरला गेल्यानंतर मला उत्तर द्या, पहिलं दर्शन देवाचं का कान्होपात्रेचं? कान्होपात्रेचं. बरं बरोबर, कान्होपात्रेचं. बरं नव्हतं आवडत तर रुक्मिणी तर द्यायचं ना, पण रुक्मिणीला मागे घातलं, कळतंय ना, मागे घातलं. हा बरं, याच्यात एक नवल आहे महाराज. वेश्याच्या मुलीचं दर्शन अगोदर आहे आपल्याला, कळतंय का? वेश्याच्या. बरं याच्यात एक नवल आहे. माझ्यासारखे कितीतरी महाराज मंडळी मेले असतील ना, मग काय एखादा नेऊन फुकला नाही मंदिरात? हा, एका वेश्याच्या मुलीचं दर्शन अगोदर आहे आपल्याला. याचं कारण काय महाराज? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, ती कायेनं वाचेनं मनानं त्या ठिकाणी देवाला शरण गेलेली होती. म्हणून या पद्धतीनं आपण देवाला शरण गेलो पाहिजे. म्हणून हे भावानं शरण आहे महाराज. या पद्धतीनं आपण सर्वांनी देवाला शरण गेलं पाहिजे. आणि मी या मताचा आहे बुवा, परमार्थ 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 म्हणजे काय हो? परमार्थ काही वेगळं करायची गरज पडत नाही महाराज. परमार्थ कसा केला जातो? मला असं वाटतं आमचे गुरुजी सांगायचे, अरे एखाद्या माणसाला जर उठता येत नसेल, एखाद्या म्हाताऱ्या आजोबाला, तर त्या म्हाताऱ्या आजोबाला हात द्या, हात देऊन उभं करा, त्याच्यात सुद्धा तुमचा परमार्थ आहे. परमार्थ काही वेगळा नाही महाराज. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचंय, सगळ्यांनी जाता जाता एक आग्रहाची नम्र विनंती करेन, सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं राहा, गोडी गोविंदानं राहा. कारण काही सोबत येत, जे तुम्ही हे भक्ती करसान तेच माणसाला वर नेता येतं, बाकी काही नेता येत. सोपं करू का? अरे महाराज कपाळा लावलेल्या 1 रुपया सुद्धा घरचे नातेवाईक आपल्यानंतर मागे घरी काढून काय गवटोका असेल, पैठण असेल, त्र्यंबकेश्वर तिथे नेऊन टाकतात. मुद्दा लक्षात द्या, आपलं चांगले कर्म करा, तेच आपल्याला वर नेता येतं. झालेली सेवा या ठिकाणी गोड सगळे नियोजनकार मंडळी बरं का, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गुणेजन मंडळी गोड आहेत, नियोजनकार गोड आहेत. या ठिकाणी यूट्यूब चॅनलवरले दादासुद्धा उपस्थित, त्यांनासुद्धा धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम आहे, तुम्ही सगळ्यांचे आभार मानले. आम्ही का तुमचा बंधारा कोरला आहे का? हा, सगळ्यांचे नावं घेतले ना, आम्ही काय केलंय? बरं मला असं वाटतं, बरं तुमचे नावं घ्यायला मी की तुमची बायको नाही आहे का नाही? आणि आज काही तिळ संक्रांतीचा कार्यक्रम नाही, सगळ्याच्याच चरणावर मोठ्या प्रमाणात नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय. हा